नवीन घरामध्ये तर मम्मीने मला ओवाळूनच घेतला, पण माझा आज स्पेशल डे होता. सगळ्यांच्या पाया पण पडून घेतल्या, कारण की बर्थडे निमित्त मला तर घृष्णेश्वर पण जायचं होतं, पण मी डायरेक्ट स्टुडिओला पोहोचलो. सरांचा आई नेम हे कव्हर अप करून घ्यायचं होतं. सर स्पेशली आपल्याकडे कव्हर अप टॅटू करण्यासाठी आलेले होते. सरांना श्रीकृष्ण रिलेटेड टॅटू पाहिजे होता. फायनली सरांचा टॅटू कंप्लीट केला. ह्या सरांना ब्लड पेंटिंग पाहिजे होती. सरांचं ब्लड घेऊन घेतलं आणि तेवढ्यातच मम्मी आपल्या स्टुडिओला पोहोचले होते. लगेच मग मम्मीला आणि भैयाला घेऊन आम्ही डायरेक्ट निघालो घृष्णेश्वर मंदिरात जाण्यासाठी. तसं तर आम्हाला रात्र पण झाली होती. मग मम्मीने मस्त फुल बेल घेऊन टाकलं आणि लगेच मंदिरात पोहोचलो. मग मंदिरात दर्शन वगैरे झालं. म्हटलं चला फोटो वगैरे घेऊन घेऊ, पण लगेच आपल्याला भद्रा मारुती मंदिरात सुद्धा जायचं होतं. 12 ज्योतिर्लिंग पैकी घृष्णेश्वर बाबाचं तर मस्त दर्शन झालं, पण मी डायरेक्ट पोहोचलो मग भद्रा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी. मग प्रसाद वगैरे घेतला, लगेच मंदिरात पोहोचलो. बजरंगबली बाप्पाचं आणि शनी महाराजाचं दर्शन घेऊन मस्त मी बाहेर निघालो, कारण की फोटो वगैरे पण घ्यायचा होता. डायरेक्ट स्टुडिओला निघालो, कारण की बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी काका आणि मावशी पण आलेली होती, पण सर स्पेशली आपल्याकडे टॅटू काढण्यासाठी आलेले होते. सरांना एकदम प्रॉपर फिनिशिंग मध्ये टॅटू पाहिजे होता. सरांचा तर टॅटू कंप्लीट केला, पण सगळेच बर्थडे सेलिब्रेशन साठी थांबलेले होते. मग केक वगैरे कापला आणि सगळ्यांना केक पण खाऊ घातला. सेलिब्रेशन तर मस्त झालं, पण मम्मी पप्पाने तर चांगलंच मोठं गिफ्ट आणलेलं होतं. मग त्याचं अनबॉक्सिंग पण करून घेतलं आणि लगेच गळ्यात पण घालून दिलं. थँक्यू सो मच मम्मी पप्पा.